जालना जिल्ह्यातील बदनापूर तहसील कार्यालयामध्ये बदनापूर तालुक्यातील बाबूराव जनार्दन म्हात्रे यांनी मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या वादासंदर्भात दिनांक 8 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार जाधव मॅडम यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आले असता या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार जाधव मॅडम यांनी जरी शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवली, मात्र या ठिकाणी असलेले नायब तहसीलदार तायडे व दुसरे नायब तहसीलदार बनवे यांनी या शेतकऱ्याला दादागिरी करून उद्धटपणे बोलल्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्याला तहसीलदारांच्या कार्यालयाच्या दालनातच हृदयविकाराचा झटका आला। यावेळी त्या शेतकऱ्यासोबत आलेल्या इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार तेजस्विनी जाधव मॅडम यांच्या गाडीने या शेतकऱ्याला तात्काळ बदनापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र शेतकऱ्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मात्र या झालेल्या घटनेमुळे या शेतकऱ्याला न्याय मिळाला तर नाहीच, तर शेतकऱ्याला अपमान झाला व या शेतकऱ्याचा जीव जाण्याची वेळ आली। या शेतकऱ्याला जर काही बरे वाईट झाले तर याची सर्व जबाबदारी नायब तहसीलदार तायडे यांच्यावर राहील असा आरोप या प्रसंगी शेतकऱ्याच्या परिवाराने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे। तर या संदर्भात नायब तहसीलदार तायडे यांना याविषयी विचारले असता त्यांनी असा कुठलाही प्रकार झाला नाही असे सांगितले। या संदर्भात रुग्णालयात भरती असलेल्या शेतकऱ्यांचे नातेवाईक माधव श्रीहरी म्हात्रे यांनी तसेच बदनापूरच्या तहसीलदार तेजस्विनी जाधव मॅडम यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। मॅम, आज काही प्रकरण झालं होतं शेतकऱ्याचं, काय प्रकरण आहे, काय सांगा? मला इतकंच सांगायचं आहे, आज तहसीलमध्ये एक शेतकरी आले होते आणि त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने आमच्या नायब तहसीलदार मार्फत आम्ही शासकीय गाडीतून त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा रस्त्याचा जर काही विषय असेल, काही अडचण असेल तर आपण ती 100% दूर करू। काय नाव होतं त्या शेतकऱ्याचं? मात्र असं काही नव्हतं, प्राथमिक माहिती आहे माझ्याकडे, पूर्ण माहिती घेऊन सविस्तर माहिती घेऊन आपल्याला सांगते। काय सांगाल, बदनापूर तहसील कार्यालयामध्ये आज काय घटना घडली? तुमचं नाव काय? माझं नाव माधव श्रीहरी म्हात्रे, राहणार हलदोला। आम्ही काका आणि आमचे वडील आम्ही 3 जण दुपारी तहसील कार्यालयामध्ये हजर झालो आणि तहसील मॅडमच्या समोर उभा राहिलो। मॅडमला म्हणलं आमच्या रस्त्याचं प्रकरणाचं काय झालं, तर नायब तहसीलदार तायडे आणि बने हे दोघं आमच्यावर उलटून बोलले। तर आमच्या काकाला त्याचा मानसिक ताण झाल्यामुळं अटॅकचा झटका आला तिथं जाग्यावर। तर झटका आला तर आम्हाला बदनापूर रुग्णालयामध्ये दाखल केलं तहसीलदार गाडीमध्ये तहसीलच्या। तर त्याच्यानंतर जालन्याला आम्हाला तिथून रेफर केलं घाटीमध्ये। तर आम्ही नेमकी प्रकरण काय काय झालं? आम्ही तहसीलदाराकडे गेलतो 10-15 दिवसाच्या अगोदर। त्याने आम्हाला पैशाची मागणी केली, 50,000 रुपये तुमचा रस्ता करून देतो म्हणे, 50,000 रुपये द्यावं लागेल। पण आम्ही तायडे साहेबांना, बनवे साहेबांना आणि तायडे साहेबांना। तायडे कोण आहे? तायडे नाईब तहसीलदार आहे। तर त्यांना आम्ही काही देऊ शकलो नाही। आता आम्ही गरीब शेतकरी, आमची शेती पडीत पडलेली झाले 1 वर्ष, हे दोन्ही बी मला आले नाही, आमचे सगळं शेतीवर अवलंबून आहे। तर आम्ही काही देऊ शकलो नाही। तर तायडे साहेबांना समोरच्या पार्टीकडून घेऊन खोट्यानाटा पंचनामा केला आणि आम्ही तिथे गेलो तर आमच्यावर थोडं आडावाडा केला। तर आमच्या काकाला मानसिक ताण आणि अटॅकचा झटका आल्यामुळे आम्ही आता इथं घाटीमध्ये जालन्यामध्ये ऍडमिट झालेलो आहे आयसीयू मध्ये। आमची मागणी एकच आहे, आमच्या रस्त्याचं झालं काही, रस्त्याचं काही झालं तरी चालेल, पण आमच्या काकाला काही करता काही झालं तर आमच्या जबाबदार राहील नायब तहसीलदार तायडे आणि बने साहेब। त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकतो, कारवाई करणार आहे। काय नाव तुमचं? माझं नाव माधव श्रीहरी म्हात्रे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।